नाही का दिगून सखूला वेशीबाहेर हाकललं होतं? अहो मला कळतच नव्हतं काय करावं ते. तेव्हा तुम्ही हवेत दर्शन देऊन मला सांगितलं सखूचा शोध घ्यायला. हवे अरे वा ही आवाज चांगली आहे म्हणायची. बाबाजी महाराज, अहो तुम्हीच सांगितलं ना की माणिकचा वापर कर सखूला घरी परत आणण्यासाठी, आणि मी तुमचा आदेश तंतोतंत पाळला. अहो तेच झालं बघा ना, माणिकच सखूला घरी परत घेऊन आली. आणि नुसतंच आणलं नाही तर तिच्यावर आपण किती उपकार केलेत असं दाखवून स्वतःची दासी बनवून आणले तिला. आता बघा, आता ती माणिक कसा तिचा पिट्ट्या पाडते तो. आम्हाला यात रस नाही मनोरमे. तुम्ही त्या सखूला मारा, जोडा, तिच्याकडून काम करून घ्या, काय पण करा, पण काय बाबाजी महाराज? काही बी झालं तरी त्या सखूला तुम्ही घरातून बाहेर जाऊ द्यायचं नाही. जवळ गुप्तधन हातात येत नाही तवर त्या सखूला तुम्ही मारायचं नाही. आणि जरी मारलं तरी तिच्या डाव्या हाताच्या तळ हातावरही जाऊ द्यायची नाही. तिथंच खरी मेख आहे हे आपल्याला ठाव नाही, आणि ती ओंगे पातूर तिला सांभाळून ठेव. सखूच्या हातावरच्या रेशनवरूनच आपल्याला गुप्तधन मिळणारे हे तू तरी विसरू नकोस मनोरमे. हो बाबाजी महाराज, गुप्तधन महत्वाचं आहे. मी लक्षात ठेवीन बाबाजी महाराज, मी लक्षात ठेवीन. तेवढं ध्यानात ठेव. बाकी तू कामवाली म्हणून तिला किती बी राबव, त्याला माझी ना नाही. विठुराया, अरे तुझा चेहरा असा का दिसतोय? तूच इथे आणलंस ना मला ठाऊक आहे, तुझ्याशिवाय हे शक्य झालं असतं का? अरे मग हस ना. आलं लक्षात. माणिकताईंनी मला असं वागवलं म्हणून तुला वाईट वाटतंय का? अरे पण मी माझ्या घरी आहे हे पुरेसं आहे, आणि या घरात आजपर्यंत मी जी कामं करत आलीये तेच काम करायचंय. पण फक्त आता माझं नाव बदललंय. सुनबाई, सखूबाई यापेक्षा दासी. दासी अशी नवीन ओळख मिळाली आम्हाला. पण असू दे रे, अहो सगळे मला दासी म्हणतात म्हणून तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. अहो ते फक्त नाव आहे हो, आणि आपण कसे आहोत हे आपल्याला चांगलंच ठाऊक असतं, होय ना? मग बाकीचे काही म्हणू. माणिकताई, आई गं, माणिकताई. वा रे वा निर्लज्ज. गो भिकारडे, समजतेस कोण ग तू स्वतःला? मी तुझी मालकीण अजून जागी आहे आणि तू खुशाल तांगड्या पसरून झोपलीयस. माझे पाय कोण चेपून देणार? अंथरूण कोण घालणार? अगं हे सगळं तू स्वतःहून करायला हवंस ना. आज मी नाईलाजाने आलीये इथे, उद्यापासून आठवण करून द्यायला येणार नाही मी. जशी लोक देवीची काकड आरती ते शेजारती अशी सेवा करतात ना,
तशी सेवा दासीने मालकिणीची करायची असते. हा. चल. हो ऐका ना. हो इथे बघा ना, या तिघींमध्ये ना चढाओढ सुरू झालीये. जाऊबाई, यमुना आणि माणिक हो जात्यात जशी ज्वारी भरडतात ना, तसं सखू करून कामं करून घेणार आहेत. तिघींची कामं करून तिची दमछाक झाली तर माझ्या उपयोगाची नाही ना. अग वच्छे, एक गोष्ट नीट लक्षात ठेव. ही सखू सगळ्यांची दासी आहे. ही फक्त त्यांचीच दासी नाहीये. ती जेवढी त्यांची दासी आहे ना, तेवढी तुझी पण आहे. तुला हवी तितकी कामं त्या सखूला बिंदास सांग. कुणी आडवं आलं ना तर सरळ तू सांग, मला काम जमणार नाही आणि हात वर कर. मग बघ सगळे आपोआप तुझा ऐकतील. खरंच हो, पण एक वेळ जाऊबाई काही बोलायच्या नाहीत. ती माणिकाची मी तुला एक युक्ती सांगतो. कुणी काही सांगायच्या आत आपण तिला भरपूर कामं द्यायची आणि कामं नाहीच झाली ना तर आधी आपणच बोंबाबोंब करायची. मी आता असंच करेन. आधी थांबवाली बोलायचो, आता दासी म्हणू. फरक काय तो एवढाच. तर मी पण तिच्याकडून दासी सारखी कामं करून घेईन. मला गरमागरम दूध आण लवकर. हे जरा जोर लावून कर ना. बसून पाय चेपले तर जोर येईल. ए मूर्ख आहेस का ग तू? दासी कधी पलंगावर, तेही मालकिणीच्या पलंगावर बसते का? उभं राहून पाय चेप. काय ग ए, एकच गोष्ट किती वेळा सांगायची ग तुला? जोर नाहीये अंगात. दिवसातून 3-3 वेळा गिळतेस ना, मग लाव की जरा जोर.